बौद्ध बांधवांनो, हा तुमच्यासाठी खास करून व्हिडिओ आहे। आणि जे एससी प्रवर्गामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण खाऊन राहिले, त्याचा उपभोग घेऊन राहिले, जे 59 जातीमधील मातंग समाज हा उपवर्गीय करण्याच्या मागे लागलेला आहे आणि 58 जाती उरलो आपण, त्याच्यात एक महार जात। आणि तेच मला ॲक्टिव्ह दिसून राहिलेली आहे, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह दिसत आहे मला सगळ्या गोष्टीत। आणि बाकीच्या अदर जातीच्या 57 आहे ह्या मला ॲक्टिव्ह दिसत नाही। त्यांना उपवर्गीकरणाचं काही घेणं देणं नाही। उपवर्गीकरण झालं तरी त्यांना काही घेणं देणं नाही। त्यांना असं वाटते उपवर्गीकरण झालं तर काय आहे, मातंगमध्ये चाललं जाऊ आपण, याच्यामध्ये चाललं जाऊ आपण। तर त्यांना माझं एकच म्हणणं आहे, जे 13% आरक्षण दिलं ना बाबासाहेबांना, हे सगळ्यांसाठी दिलेलं आहे। तुम्हाला सांगतो मी, उपवर्गीकरण झालं ना तर तुमचे लेकरं 10 ते 20 वर्ष नोकरी करणार नाही, नोकरी लागणार नाही। कुठलाही सरकारी नोकरी असो, सरपंच असो, राजकारण असो, कुठलाही असो, त्याच्यामध्ये तुमचे लेकरं लागणार नाही, हे तुम्हाला आताही सांगतो। कारण आरक्षण हे सगळ्याच्या वाटेला जाणार आहे। सगळ्याच्या वाटेला गेल्यावर तर तुमचे लेकरं, मी सांगू शकत नाही, 10 ते 20 वर्ष तुम्हाला नोकरीची वाट पाहावी लागेल। कारण इथं कसं होऊन राहिलेलं आहे, एक भाकर दिलेली आहे 13%ची आणि 13% मध्ये कोणीही झेप घेऊ शकतो समुद्रात। कारण आरक्षणाचा समुद्र आहे तो, त्या समुद्रात कोणीही पण पोहू शकतो आणि कॉम्पिटिशन मध्ये जो समोर गेला, ज्याने ओव्हरटेक केला तोच लागू शकतो। कारण 13% आहे आणि त्याच्यामध्ये वर्गीकरणामध्ये काही तुटफूट झाली तर लोकसंख्येच्या नुसार म्हणा बौद्धांना मिळेल, कोणाला मिळेल, अदर कोणाला मिळेल। पण गोष्ट इथं आहे, एससी कॅटेगरी मधले जे जाती आहेत त्यांचे लेकरं नोकरीला लागन याची गॅरंटी नाही, हे लक्षात ठेवा। तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य पाहायचे असन, तुम्हाला तुमच्या पिढीचं भविष्य चांगलं जोपासा असन, तुम्हाला असं वाटत असन की माझी पिढी ही चांगल्या पद्धतीने जगली पाहिजे, आम्ही रानटी राहिलो पाहिजे नाही, आम्ही सुशिक्षित झालो पाहिजे, तर तुम्हाला येणारी पिढी जे आहे, तुम्ही तरी कुत्र्यासारखी जिंदगी जगले, तर तुमची येणारी पिढी तुम्हाला वाचवायची असेल, चांगल्या पद्धतीने जगवायची असेल, तर ह्या उपवर्गीकरणाला विरोध केलाच पाहिजे तुम्ही। कारण इथं फक्त मला बौद्ध समाज ॲक्टिव्ह दिसत आहे, बाकीचा समाज कुठलाही ॲक्टिव्ह दिसत नाही। आणि 30 जूनला मुंबईमध्ये आझाद मैदानावर तिथे आंदोलन आहे, तर तिथे सहभागी व्हा। माझ्या 58 जाती म्हणत आहे मी, ज्या 58 जाती आरक्षणाचा उपभोग घेत आहे। बाबासाहेबांना दिलेला एका सूत्रामध्ये एससी जातीला 59 होती, 59 मधला मातंग समाज हा आपल्या विरोधात आहे, कारण तो उपवर्गीकरण करून राहिलो। आणि फक्त मला इथं सोशल मीडियावर म्हणा, हर ठिकाणी म्हणा, फक्त मला बौद्ध समाजच हा ॲक्टिव्ह दिसून राहिलेला आहे। कारण त्याला असं वाटते, कारण तो वैचारिक आहे, सुशिक्षित आहे, अशिक्षित नाही, त्याला माहीत आहे इथं वर्गीकरण झालं तर हे जे येणारी पिढी आहे आणि जे 57 जाती आहेत ते कधीही नोकरी करू शकणार नाही, राजकारणात त्यांना प्रवेश कधीही मिळणार नाही। कारण 10-20 वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि तुमची येणारी पिढी ही, खोटं नाही सांगत तुम्हाला, गुलामीसारखी जगणार। तुम्हाला असं वाटत असेल की माझी येणारी पिढी ही चांगली जगली पाहिजे, राहिली पाहिजे, तर तुम्हाला उपवर्गीकरणाला विरोध केलाच पाहिजे। तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह व्हा। बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण फक्त घरी बसून खाऊ नका, विरोध करा। तुम्हाला आता साजरं दिसून राहिलं, उपवर्गीकरण झालं ना, खोटं नाही सांगत मी तुम्हाला, डोळ्यातून खुनाचे आंसू पडणार, प्रगती कधी होणार नाही, कुत्र्यासारखी जिंदगी होणार। कारण ह्या भाकरीचा तुकडाची जो भाकर दिलेली आहे ना, त्याची तुकडा करून राहिले, चक्राचूर करून राहिले ते आरक्षण आले। आणि आरक्षणाला चक्राचूर झालं ना तर तुमचे लेकरं कधीही तरक्की करू शकणार नाही, गुलामात राहील, गुलामातच जगेल। कळलं काय? जय भीम, जय शिवराय।